लढायचं म्हणले तरी कमी आहेत, पाडायचं म्हणले तरी पण कमी आहेत. कारण तिथून पुढं 3 दिवस उमेदवारी अर्ज भरायला राहत आहेत आणि पाडायचं म्हणलं तर मग काय अडचणच नाही. 20 ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीला केंद्रस्थानी ठेवून सर्व संभाव्य उमेदवारांना आणि मराठा बांधवांना येण्याचं आवाहन केलंय. जेवणाचे डबे घेऊन या, कारण पाडायचं की उभं करायचं हे आपल्याला 20 तारखेला ठरवायचं आहे, असं जरांगे आज पत्रकारांशी बोलताना म्हणालेत. 16 ऑक्टोबर 2024 ही तारीख लक्षात ठेवा. म्हणजे निवडणूक आयोगानं राज्याची निवडणूक जाहीर केली आणि मग साऱ्यांच्या नजरा वळल्या त्या जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीला. कारण निवडणूक जाहीर होऊ द्या, मग काय करायचं ते सांगेन, असं मनोज जरांगे पाटील नारायणगडावरती झालेल्या दसरा मेळाव्यात बोललेले होते. कट टू 16 ऑक्टोबर 2024. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीत पत्रकारांशी संवाद साधला. मराठा बांधवांना त्यांनी 20 ऑक्टोबर रोजी अंतरवालीत येण्याचं खुलं आवाहन त्यांनी केलं आणि सरकारला आव्हान देण्यासाठी त्यांनी तारीख निवडली ती 20 ऑक्टोबर 2024ची. आव्हान आणि आवाहन यातलं अंतर काय असं ते सांगतो. म्हणजे एखाद्याला आपण घरातल्या पूजेचं निमंत्रण देतो तेव्हा आपण त्यांच्या घरी प्रसादाला या असं त्यांना आवाहन करतो, आणि एखाद्याला तू हे करूनच दाखव असं आपण सांगतो तेव्हा आपण त्याला आव्हान देतो. काय झालंय, हल्लीच्या काळात सोपी मराठी युवकांसाठी अवघड भाषा झाली, त्यामुळे हा फरक समजावून सांगितला. असो, आता जरांगे पाटील 20 ऑक्टोबरला पाडायचं की उभं करायचं याची भूमिका जाहीर करणार आहेत. म्हणजे गंमत पहा, 16 ऑक्टोबर 2024 रोजीच महायुती सरकारनं पत्रकार परिषद घेतली आणि त्यात खुद्द मुख्यमंत्री मराठा आरक्षण हा मी दिलेला शब्द आहे आणि मी तो पाळणार आहे असं जाहीरपणे सांगतायत. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलंय, पण काँग्रेसच्या लोकांनी कोर्टात आव्हान देऊन ते अडवलेलं आहे. आता आरक्षणाचा मुद्दा हा राजकीय पक्षांच्या हातात नसून तो न्यायालयाच्या हातात आहे हे माहिती असूनही जरांगे पाटील आता उमेदवार पाडापाडीची भाषा करतायत. याला काय म्हणायचं? लोकसभेचा धुरळा 20-25 मार्च 2024 पासून उडतोय आणि मराठा आरक्षण या विषयाचा धुरळा सुद्धा. त्यावेळेस जरांगेंनी अचानक याला पाडायचं, त्याचा कार्यक्रम करायचा हे ठरवल्यावरतीच घेऊन टाकच्या टीमला यात समथिंग इज कुकिंग असा संशय आला आणि तेव्हापासूनच मराठा आरक्षणाच्या भूमिकेचं राजकारण होतंय हे आम्ही सांगत आलो आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्यावर तेव्हापासून आमचं विशेष लक्ष होतं आणि आजही आहे. जेव्हा आम्ही राजकारण म्हणतो तेव्हा ते जरांगे पाटलांकडून होत असलेलं राजकारण असा त्याचा अर्थ आहे. प्रत्येक वेळेस जरांगेंची बदललेली भूमिका आम्ही आमच्या लेखणीतनं तुमच्यापर्यंत मांडत आलोय. मराठा आरक्षण आणि त्यामागे जरांगे करत असलेलं राजकारण कायम आहे. येत्या 20 तारखेला आमच्या या भूमिकेवरती शिक्कामोर्तब होईल आणि लोकसभेपासून आम्हाला उलट बोलणारे आमची भूमिका तेव्हा तरी समजून घेतील अशी अपेक्षा आहे. आज जरांगे पाटील यांनी काय विधानं केली ते तुम्हाला दाखवणार आहोत. त्यांची विधानं जशीच्या तशी मी मांडतोय, त्यात कुठलीही खाडाखोड करत नाहीये. पहा, 16 ऑक्टोबर 2024ला पत्रकारांशी संवाद साधताना काय म्हणालेत मनोज जरांगे पाटील. आतापर्यंत 700 ते 800 उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज सादर केलेत. सगळे म्हणतात मी निवडून येणार आहे. ज्यांना शक्य असेल त्याने अंतरवाली सराटीत 20 तारखेला चर्चेला यावं. एकदा जो निर्णय घेतला जाईल तो निर्णय मागे घेतला जाणार नाही. 14 महिने झाले आम्ही झुंजतोय, तुम्ही आमच्याकडे बघायला तयार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा आम्हाला हीन वागणूक तुम्ही दिली. तुम्ही आमची बैठक होऊ द्या, मग तुम्हाला कचका कळेल. भाजपने रचलेलं षडयंत्र मी हाणून पाडणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांना मी दोष देत नाही. मी 20 तारखेला फडणवीस यांनी केलेली कॅम्पेन सगळ्यांना सांगणार आहे. मला हे 40 दिवस काम करू द्या, मला वेळ द्या, माझी जात हरली नाही पाहिजे, असं जरांगे पाटील म्हणालेत. आता त्यांच्या या विधानातली काही वाक्य मी मुद्दामून टाकतोय. पहिलं वाक्य, 700 ते 800 उमेदवारांनी निवडणुकीसाठी त्यांच्याकडे अर्ज सादर केलेत. म्हणजेच काय? मनोज जरांगे पाटील आपला पक्ष काढून राज्यात उमेदवार उभं करण्याच्या तयारीत आहेत असं चित्र सध्या दिसतंय. दुसरं विधान, 20 तारखेला पाडायचं की उभं करायचं हा निर्णय घेतला जाणार आहे. याचाही अर्थ उमेदवार उभे करायचेत की मी सांगेन त्या उमेदवाराचा कार्यक्रम करायचा आहे, ही भूमिका आहे. ही भूमिकाच त्यांनी लोकसभेत सुद्धा घेतलेली होती. तिसरं विधान, महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा आम्हाला हीन वागणूक तुम्ही म्हणजे महायुतीनं दिली. तुम्ही म्हणजे महाविकास आघाडीच्या नेत्यांना तेव्हा भेटला होता, तेव्हा कदाचित उद्धव ठाकरे सरकार असावं. मग आज तुमच्या बाजूने जे मविया गोडवे गाताना पाहायला मिळतंय ते त्यांचं सरकार असताना मराठा आरक्षण द्यायला अपयशी का ठरलं याचा कधी विचार केलाय का? चौथं विधान, शिंदे साहेबांना मी दोष देत नाही. का? सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि सरकारने त्यांचा कार्यकाळ निवडणूक जाहीर होईपर्यंत उत्तमरित्या पार पाडला आणि 16 ऑक्टोबरलाच महायुतीच्या 3ही नेत्यांनी केलेल्या विकास कामांवरती मतं मागायची असं पत्रकार परिषदेत जाहीरही केलं आणि केलेल्या कामांची एक पत्रिका सुद्धा त्यांनी पत्रकारांसमोर ठेवली. त्यात शिंदेही होते, फडणवीसही होते आणि अजित पवार सुद्धा होते.
मग फक्त फडणवीसांना लक्ष का करायचं? फडणवीस आरक्षण देऊ शकतात हे माहिती असून सुद्धा फक्त फडणवीसांना लक्ष का करायचं ह्याचा उत्तर अद्यापही मिळालेलं नाही आहे. 5वं विधान, मी 20 तारखेला फडणवीस यांनी केलेलं कॅम्पेन सगळ्यांना सांगणार आहे असं जरांगे म्हणाले. म्हणजे काय रे भाऊ? फडणवीस यांच्याशिवाय इतर कोणीही मराठा आरक्षण राज्यात लागू करू शकणार नाही हे एकीकडे जाहीरपणे कित्येक वेळा सांगायचं आणि दुसरीकडे मात्र फडणवीसांनी अन्याय केला अशी बोंब करायची. ही दुटप्पी भूमिका नाहीये का? जिथे राज्याचा मुख्यमंत्री सांगतोय की मी मराठ्यांना आरक्षण मिळणार हा शब्द दिलाय आणि तुम्ही पूर्ण करणार, जिथे राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतायत की जरांगेंनी आमच्यावरती विश्वास दाखवावा, तिथे जरांगे मात्र फडणवीसांच्या विरोधात भूमिका का घेत आहेत? कारण ते त्यांच्या समाजाचे नाही आहेत. म्हणजे आता तुम्हाला ओबीसी आणि मराठा हा वाद पुरत नाहीये की आता मराठा आणि ब्राह्मण हा वाद निर्माण करायचा आहे? अत्यंत वेदनादायी चित्र आहे हे. असो, परिवर्तन महाशक्तीत किंवा वंचितकडे मनोज जरांगे पाटील जाणार का? मनोज जरांगे पाटील स्वतःचा पक्ष काढणार का? की मनोज जरांगे पाटील शरद पवारांना साथ देणार की याला पाड त्याचा कार्यक्रम कर असाच पवित्रा जो लोकसभेला घेतला होता तोच पवित्रा जरांगे घेणार का? तुम्हाला काय वाटतं? भाव व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, राज्याला 10 मराठा मुख्यमंत्री आजपर्यंत मिळालेत. अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आपलं बलिदान दिल्यानंतर सुद्धा राज्याला 6 ते 7 मराठा मुख्यमंत्री मिळाले. मग मराठा आरक्षण का नाही मिळालं याचा विचार करा. मग एखाद्या गैर मराठा मतदाराने मी मराठा उमेदवाराला भलेही तो कितीही सक्षम असला तरीही मतदान करणार नाही असं पवित्रा घेतला तर लोकशाहीची व्यवस्था यानं धोक्यात नाही का येणार? थोडासा विचार करा. तुमच्या कमेंट बॉक्समध्ये अत्यंत गंभीरपणे नमूद करा. कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.